ज्ञान, संशोधन, समाजाभिमुख शिक्षण आणि मूल्याधिष्ठित कार्याचा अखंड प्रवास करणाऱ्या आणि ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं यंदाचा वर्धापन दिन अत्यंत दिमाखात साजरा केला. या सोहळ्यात शिक्षण, कृषी, वैद्यकीय सेवा, साहित्य, सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यश जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीतानं सुरू झालेल्या या सोहळ्यात प्रेरणादायी भाषणं, पुरस्कार वितरण आणि विद्यापीठाच्या भावी वाटचालीचा वेध घेणारे अनेक महत्वपूर्ण क्षण अनुभवायला मिळाले. पाहुयात हा विशेष वृत्तांत. विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवर, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 37व्या वर्धापन दिन सोहळ्याला औपचारिक प्रारंभ झाला. माननीय आजचे प्रमुख पाहुणे तथा भारतीय हवाई दलासोबतच स्वदेशी सामरिक तंत्रज्ञानात अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे एअर मार्शल माननीय गोखले साहेब आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. माननीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण 37वा वर्धापन दिन साजरा करतो आहोत, ते प्रोफेसर डॉक्टर संजीव सोनवणे सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बेसन, त्याबरोबरच माननीय कुलसचिव प्रभारी तथा वित्ताधिकारी गोविंद कतलाकुटे, ज्यांना आपण आजच्या या यश जीवन गौरव सोहळ्यानं एक कृतज्ञपणे सन्मान करणार आहोत, असे ज्यांचं वैद्यकीय सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे, पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे. आदरणीय कुकडे साहेब हे काही कारणानं येऊ शकले नाही, परंतु ते आपल्याला ऑनलाईन लातूरमधून ते या कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत. ते काही क्षणातच ऑनलाईन आपल्याला दिसतील. ज्यांचं कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे, ज्यांना आज आपण यश जीवन गौरव पुरस्कारानं गौरवणार आहोत, ते अनिल मेहेर. त्याबरोबरच ज्यांचं कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान आहे, ते मेहेर साहेब. त्याबरोबरच साहित्य, संस्कृती आणि ग्राहक संरक्षण यामध्ये ज्यांचं केवळ नाशिकच नव्हे तर संबंध महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे, ते आपले सर्वांचे परिचयाचे आपले नाशिककर प्राध्यापक दिलीप फडके सर. आदिवासी उद्योजकता आणि पर्यावरण यामध्ये ज्यांनी महाराष्ट्रात अत्यंत एक महत्त्वाची मुहूर्तमेढ रोवली आहे आदिवासी विकासाची, अशा डॉक्टर निरुपमा देशपांडे, आणि त्या आपल्या PhDच्या विद्यार्थिनी देखील आहेत. त्याबरोबरच महिला उद्योग सक्षमीकरणामध्ये ज्या सातत्यानं काम करत आलेल्या आहेत, अशा सौ सीमा मिलिंद कांबळे याही इथं आहेत. या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. महोदय, 20व्या शतकाच्या अखेरीस जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ होत असताना 1989 मध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्येही विलक्षण क्रांती घडली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेच्या माध्यमातून मुक्त शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्या नगरीजवळून गोदावरी नदीचा उगम होतो, त्याच नगरीत मुक्त शिक्षणाच्या ज्ञानगंगेचाही उगम व्हावा, हा केवळ योगायोग नाही, हा आधुनिक जगाला ज्ञान परंपरेला सोबत घेऊन सुरू केलेल्या एका महान प्रवासाचा प्रारंभ होता. संस्थापक कुलगुरू प्रोफेसर राम ताकवले यांच्यापासून सुरू झालेला
हा अव्याहत प्रवाह आज 37व्या वर्षात गोदावरी सारखाच विस्तीर्ण आणि विराट होत जातो आहे आणि विद्यमान माननीय कुलगुरू प्रोफेसर संजीव सोनवणे सरांच्या तितक्याच दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि तितक्याच दमदारपणे भूतकाळातील ज्ञानसंचिताला सोबत घेऊन वर्तमान काळ समृद्ध करून आणि भविष्य काळासाठी एक शाश्वत ज्ञान शिक्षण परंपरेचा अत्याधुनिक पाया रचत आपण पुढे पुढे चाललो आहोत. या 37 वर्षाच्या प्रत्येक क्षणाबद्दल आनंद, समाधान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आजचा हा 37वा वर्धापन दिन सोहळा आज आपण इथं साजरा करत आहोत. प्रमुख पाहुणे एअर मार्शल भूषण निळखंड गोखले, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे, प्र कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग भिसेन, प्रभारी कुलसचिव गोविंद कतलाकाटे तसंच विविध क्षेत्रातील यश जीवन गौरव मिळालेल्या पुरस्कारार्थींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पारंपरिक दीप प्रज्वलनाऐवजी भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आजची वाटचाल ज्या दमदार, चतुरस्त्र, बहुआयामी आणि बहुव्यासंगी नेतृत्वाच्या हाती आहे आणि ती दमदार वाटचाल ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे असे माननीय कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सोहळ्याचं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, वंदे मातरम. खरं तर 37वा आपला हा जो वर्धापन दिन आहे, आपल्या सकाळी पर्जन्याने हजेरी लावून त्याच्यात आनंद द्विगुणित केलेला आहे. आपण कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे यांनी विद्यापीठाच्या गेल्या 37 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील दिशा स्पष्ट केली. यश जीवन गौरव पुरस्कार देण्याची पद्धत सुरू केली आणि मला असं गेल्या वर्षी काकोडकर सर आले होते आणि इतक्या मोठमोठ्या लोकांना त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही या देशासाठी, समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे, त्यांना जर जीवन गौरव द्यायचा असेल तर कोणाच्या हस्ते दिलं पाहिजे? तर या देशासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे अशा एका महनीय व्यक्तींची निवड करणं गरजेचं आहे. आणि मी गोखले सरांना विनंती केली, सर आपण आलात, आपलं स्वागत आहे आणि आता धन्यवादही व्यक्त करतो. या प्रसंगी ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देत आहोत ते आपल्याला व्हर्च्युअली आपल्याशी जोडलेले डॉक्टर कुकडे सर, की ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसंच सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिले. भारत सरकारनेही त्यांना पद्मविभूषण देऊन नवाजले आहे. असे आपले एक जीवन गौरव पुरस्कार ज्यांना गौरवित आहोत अशी एक महनीय व्यक्ती. कृषी क्षेत्रामध्ये काम केलेले अनिल मेहर सर, ज्यांचं काम नारायणगावला गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. आत्ताच ते सांगत होते की आपण एक शिवनेरी हापूस कसा आपण त्याला GI टॅगिंग करून त्याचं वैशिष्ट्य तिथे केलेलं आहे. अशा अनेक प्रयोग त्यांनी शेतीमध्ये केलेले आहेत. मला असं आठवतं, मी मग अशी सांगत होतो की ज्या वेळेला मी कॉलेजला होतो त्यावेळेला एक बातमी वाचली होती की ढोबळी मिरची पहिल्यांदा भारताबाहेर विमानाने पाठवली ती अनिल मेहर सरांनी, आणि भारतामध्ये कृषी एक्सपोर्ट करण्याचं काम त्यावेळेला झालेलं होतं. आणि त्यावेळेला मला कोण ते माहीत नव्हते, पण आता चांगले पुणे विद्यापीठामध्ये काम करताना आलेला संपर्क, आता ते काही अनिल मेहर माझ्या दृष्टीने राहिले ते आता तात्या झालेले आहेत, कारण ते महाराष्ट्राचे तात्या आहेत. आपले फडके सर, खरं तर आपल्याला जास्त काही सांगायची गरज नाही, या आवारातही त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. नाशिक शहराला नाही, महाराष्ट्रामध्ये ग्राहक चळवळीमध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आमच्या समितीला कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्या प्रसन्नतांचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर आपल्या देशपांडे मॅडम, जे मेळघाटामध्ये बांबू उद्योगाच्या संदर्भामध्ये आदिवासींचं जीवनमान बदलायचं असेल तर त्यांच्या हाताला काही कौशल्य मिळालं पाहिजे, आणि मग त्यांच्या अवतीभोवती असणारी संसाधनं काय आहेत, तर त्यातला पहिला म्हणजे बांबू आहे. आणि त्या बांबूतून त्याचं मूल्यवर्धित वस्तू बनवण्याचं जे काम आहे ते त्यांचं आहे. आणि त्या निमित्ताने
आणि एक आनंदाची गोष्ट मगाशी मी दत्ताला मुद्दाम हटकून सांगितलं की या विद्यापीठाच्या PhD आहेत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि सीमा कांबळेंचं तर काम आपल्याला माहिती आहे की महिलांना उद्योजक बनवणं, पण ज्यांना कोणत्याही उद्योगाची परंपरा नाही, काहीही नाही, अशा महिलांना उद्योजक बनवण्याचं काम खरं तर आमच्या सीमाताई करतायत. आज त्याही आपल्या स्टेजवर आहेत. आपले प्रकुलगुरू प्राचार्य जोगिंदर सिंह बिसेन सर, जे आपल्याला कुंभमेळ्यामध्ये आणि NEPमध्ये आपल्या या विद्यापीठाची जबाबदारी पार पाडत आहेत. आपले कुलसचिव जे वित्त अधिकारीसुद्धा आहेत, डॉक्टर गोविंद कतलाकुटे. माझ्यासमोर आपल्या BMचे सदस्य आहेत, त्यामध्ये आपल्या महाले मॅडम आहेत, गुजराती सर आहेत, प्रशिक्षित आहेत आणि आपले सगळे संचालक रिजनल डायरेक्टरसुद्धा आज आलेले आहेत. आणि आपण सर्व YCUMचे आपल्या परिवाराचे सदस्य. कुलगुरूंनी आपल्या प्रास्ताविकातून मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या विद्यापीठानं आता डिजिटल शिक्षण, व्हर्च्युअल क्लासरूम, कृत्रिम बुद्धिमत्ता, कौशल्य आधारित अभ्यासक्रम आणि विकसित भारत 2047 या संकल्पनेशी सुसंगत अशी नवी वाटचाल सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. आजपर्यंत 50 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी, ज्यांना नियमित महाविद्यालयात जाता येणार नाही, अशांनी त्यांची पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतरच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपले फक्त YCUMमधून BA केलेले अशा प्रकारचे IAS झालेली ही उदाहरणं आहेत. आणि त्याचप्रमाणे आपले हरीश जे दळवी म्हणून विद्यार्थी आहेत, त्यांचं शिक्षण त्यांच्या कुटुंबामुळे BScला प्रवेश घेतला. ते मुलुंडचे होते, BScला प्रवेश घेतला. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना पुढं BSc करता आली नाही. त्यांना कोणीतरी सांगितलं YCUMमधून तुम्ही BA करू शकता. त्यांनी केलं. TISमधून त्यांनी MSW पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते इलिनॉईसमध्ये गेले, PhD केली आणि आज ते स्टेट व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये MSWचे प्रोफेसर आहेत. समाजाच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमात सातत्यानं बदल करत ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, महिला आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहितीही कुलगुरूंनी दिली. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आहे. आपण जर कोणत्याही एका आमच्या स्कूलला गेलात तर तिथं व्हर्च्युअल क्लासरूम दिसेल. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या 1500 वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपले केंद्र आहेत. शनिवारी रविवारी आमचे समंत्रक तिथे जातात, समंत्रणं देतात. परंतु मुख्यालयातले प्राध्यापकसुद्धा किंवा येथे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलावून येथून ते आता एकत्रितरित्या त्या व्हर्च्युअल क्लासरूममधून आपलं विद्यार्थ्यांना समंत्रण देतील, एकत्रितरित्या अनेक विद्यार्थ्यांना. आम्हाला जर जागा मिळाली की सरकारने जर दिली त्या कलेक्टरनी, तिथे आपण केंद्र उभे करतोय. कारण तिथल्या ठिकाणचे जे एक लायब्ररी असेल, अभ्यासिका असेल, तिथे मार्गदर्शनाचे वर्ग असतील. कारण MPSC UPSC करण्यासाठी अनेक लोंढा गावागावातून मोठ्या शहरांमध्ये, विशेष करून पुणे शहरामध्ये येतात. 2.5-3 लाख विद्यार्थी तिथे येतात. त्यांचा दररोज राहण्याचा खर्च, अभ्यासाचा खर्च, बसण्याचा खर्च, ते काहीतरी त्यांची जमीन विकतात आणि करतात. आणि आपल्याला माहिती आहे त्याचं 1% कमी प्रमाण असं आहे MPSC UPSC मध्ये यश येण्याचं. ही सगळी आमची मंडळी मला खूप मोठी मदत करतायत आणि यांच्या जीवावरच खरं तर हे विद्यापीठ आणि त्यांच्या केलेल्या योगदानाने पुढं आपण जात आहोत. आजच्या या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत एअर मार्शल गोखले साहेब, याचा सत्कार करण्यापूर्वी त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. एअर मार्शल भूषण निळकंठ गोखले यांनी जून 1967 मध्ये भारतीय हवा दलाच्या फायटर शाखेमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी विविध लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांवर तब्बल 3,500 तासांहून अधिक उड्डाण केलेलं आहे. 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये माननीय गोखले सरांनी पूर्व आणि पश्चिम दोन्ही आघाड्यांवर सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे, घेतलेला आहे. आणि ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि फायटर कॉम्बॅट लीडर देखील आहेत. त्यांच्या या संबंध दीर्घ कारकिर्दीत त्यांनी फायटर स्क्वाड्रनचं नेतृत्व केलं. सियाचीन आणि कारगिल मोहिमांमधील
जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्याबरोबरच संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन इथं डायरेक्टरिंग स्टाफ आणि ऑपरेशन पराक्रम काळात सहाय्यक वायुदल प्रमुख ऑपरेशन्स अशी महत्त्वाची पदं भूषवली आहेत. इराकमध्ये फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि इजिप्तमधील भारतीय दूतावासात संरक्षण सल्लागार म्हणून देखील गोखले साहेबांनी काम केलेलं आहे. ते प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाचे उपवायुदल प्रमुख हे पद त्यांनी भूषवलं. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि वायुसेना पदक यासह अनेक महत्त्वाचे सन्मान प्राप्त झालेले आहेत. सहचारिणी मेघना गोखले यांच्या समवेत त्यांनी मराठीमध्ये आकाश झेप हे पुस्तक लिहिलं आणि प्रकाशित केलंय आणि त्या पुस्तकाला 2 साहित्य पुरस्कार देखील मिळालेले आहेत. मी माननीय कुलगुरू संजीव सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी एअर मार्शल BN गोखले महोदय यांचा सत्कार करावा. आपल्या विद्यापीठाची शाल, स्मृतिचिन्ह आणि त्याबरोबरच प्राध्यापक राम ताकवले स्मृतिगाथा असं त्यांना प्रदान करून हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करावं. या पुस्तकाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या समिती सदस्यांचा विशेष सत्कारही यावेळेस करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आता 3 इथं महत्त्वाचे पुरस्कार जाहीर करतो आहोत. कार्यक्रमाचा पुढील टप्पा होता विद्यापीठातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी आणि विभागीय केंद्रांचा गौरव. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे डॉक्टर प्रकाश अण्णासाहेब देशमुख यांची. शाल, सन्मान चिन्ह प्राध्यापक राम ताकवले स्मृतिगाथा आणि 11,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, शाल, सन्मान चिन्ह प्राध्यापक राम ताकवले स्मृतिगाथा आणि 5,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हा पुरस्कार जाहीर होतोय श्रीमती अर्चना महेंद्र देशमुख यांना. कृषी विज्ञान केंद्राच्या विशेषज्ञ, गृहविज्ञानमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या, बचत गट आणि मशरूम प्रशिक्षणासाठी अर्चना मॅडम यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. आणि यानंतरचा पुरस्कार हा सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी असलेलं विभागीय केंद्र यास आपण गौरवान्वित करत असतो. शाल, सन्मान चिन्ह प्राध्यापक राम ताकवले स्मृतिगाथा, प्रमाणपत्र आणि 11,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि यावर्षी हा पुरस्कार नांदेड विभागीय केंद्राला देण्यात येतो. हा पुरस्कार त्यांना माहीत होता. यशवंत कले पवार, नांदेड, आणि गेल्या वर्षी हा पुरस्कार त्यांनाच मिळालेला आहे. पुरस्काराचं सलग हे 2रं वर्ष आहे. आणि आता आपण यश जीवन गौरव या पुरस्कार सोहळ्याकडे वळूयात. पुरस्काराचं स्वरूप आहे विद्यापीठाची आपली शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रुपये 51,000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सर्वप्रथम
वैद्यकीय सेवेमध्ये आपण हा पुरस्कार डॉक्टर अशोकराव कुकडे यांना देणार आहोत. पण तत्पूर्वी या पुरस्कारासाठी सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी माननीय कुलगुरू जोगेंद्रसिंह भिसेन सरांना विनंती करतो. वैद्यकीय सेवा ही केवळ उपचार पद्धती नसून माणुसकी, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वोच्च रूप आहे. या जीवनमूल्याला आपल्या संपूर्ण कार्यातून आपण साकार केले आहे. सेवाभाव, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य आपण गेली अनेक दशके अखंडपणे करीत आलात. आपल्या या विलक्षण योगदानाची दखल घेत भारत सरकारने आपणास या देशातील पद्मभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे. 1993च्या किल्लारी भूकंपासारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळात हजारो जखमींवर उपचार करून आपण मानवतेचे सर्वोच्च दर्शन घडविले. गुजरात भूकंपाच्या वेळीही आपल्या वैद्यकीय पथकाने केलेले कार्य समाजातील सेवाभावाचा आदर्श ठरले. वैद्यकीय शिक्षण, परिचारिका शिक्षण, रक्तपेढी, ग्रामीण आरोग्य आणि सामाजिक आरोग्य चळवळीच्या माध्यमातून आपण आरोग्य सेवेचा व्यापक विस्तार घडवून आणला. आपल्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक आज महाराष्ट्राच्या विविध भागात समाजाभिमुख आरोग्य सेवेची परंपरा पुढे नेत आहेत. समाजासाठी आपला सेवाधर्म चिरंतन प्रेरणास्त्रोत राहील याची खात्री आहे. प्राध्यापक संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विद्यापीठ वर्धापन दिन 1 जुलै 2026. माननीय डॉक्टर अशोकराव कुकडे सरांना आपल्याला ते ऑनलाईन दिसत आहेत आणि तिथं विद्यापीठाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लातूरचे परमेश्वर हसबे मला वाटतं तिथं उपस्थित आहेत आणि हा पुरस्कार त्यांना तिथं प्रदान होतो. माननीय कुकडे साहेबांच्या वतीनं त्यांचं मानपत्र आणि पुरस्कार हे माननीय कुलगुरू हे स्वीकारतील आणि आपल्याला हा पुरस्कार सन्मानानं इथून आपणास पाठवण्यात येईल. माननीय कुकडे साहेब, आपले मनापासून आभार, आपलं अभिनंदन विद्यापीठाच्या वतीनं. यानंतरचा पुरस्कार हा कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ज्यांचं योगदान साऱ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे असे अनिल मेहेर यांना आपण यश जीवन गौरव पुरस्कारानं गौरवणार आहोत. त्यांना जे आपण मानपत्र इथं प्रदान करणार आहोत त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी विनंती करतो कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर नितीन ठोके यांना. शेती हा केवळ व्यवसाय नसून संस्कृती, विज्ञान, संशोधन आणि अर्थकारणाद्वारे ग्रामीण समृद्धीचा आधारस्तंभ आहे. या विचाराला आपल्या संपूर्ण जीवन कार्याने आपण अर्थपूर्ण आकार दिला आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतकरी सक्षमीकरण, कृषी शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण विकास यांचा प्रभावी संगम घडवून आपण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाची नवीन दिशा निर्माण केली आहे. पुणे कृषी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशातील आकर्षक संधी नाकारून आपण आपल्या मातीत राहून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. आपल्या या असामान्य कार्याची दखल घेत भारत सरकारचा अपेडा उत्कृष्ट निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण, कृषी रत्न, कृषी जीवन गौरव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव, लोकमत मीडियाचा कृषी सन्मान बळीराजाचा यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी आपणास गौरविण्यात आले आहे. आपल्या कार्याची प्रेरणा ग्रामीण कृषी प्रधान भारताच्या प्रगतीचा दीपस्तंभ म्हणून सदैव उजळत राहो हीच मनपूर्वक सदिच्छा. प्राध्यापक संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वर्धापन दिन 1 जुलै 2026. शेणामातीत राबणाऱ्याला सन्मान मिळवून देणारे अनिल तात्या यांना यश जीवन गौरव पुरस्काराने माननीय गोखले साहेब, त्याबरोबरच माननीय कुलगुरू, कुलगुरू आणि
मंचावरील सर्व मान्यवरांनी गौरवित करावं. यश जीवन गौरव पुरस्कार प्रदान होतोय माननीय अनिल तात्या मेहर यांना. यानंतर आपण यानंतरच्या पुरस्काराकडे वळत आहोत. साहित्य, संस्कृती आणि ग्राहक संरक्षण. खरं तर साहित्य, संस्कृती आणि ग्राहक संरक्षण या दोन्ही गोष्टी अत्यंत वेगवेगळ्या असताना देखील या दोन्ही गोष्टींवर अत्यंत अधिकारवाणीनं काम करणारे आपल्या सर्वांचे परिचयाचे प्राध्यापक दिलीप फडके सर यांना यश जीवन गौरव पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. मी कुलसचिव गोविंद कतलाकुटे सरांना विनंती करतो की त्यांनी दिलीप फडके यांना दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन करावं. शिक्षण हे केवळ ज्ञानाचे माध्यम नसून सुसंस्कृत, जागरूक आणि जबाबदार समाज घडवण्याचे प्रभावी साधन आहे. या विचारावर दृढ विश्वास ठेवून आपण सामाजिक बांधिलकी ठेवून गेली 4 दशके अध्यापन, लोकशिक्षण, ग्राहक प्रबोधन आणि सांस्कृतिक चळवळी अविरत कार्य करत आलात. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देताना समाजातील सामान्य नागरिकांच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याचे व्यापक कार्य आपण सातत्याने केले. ज्ञान, मूल्य, सामाजिक उत्तरदायित्व याचा सुंदर समन्वय आपल्या कार्यातून प्रकर्षाने दिसून येतो. मुक्त शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात आपले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद, इन्स्टिट्यूट ऑफ कंझ्युमर एज्युकेशनल अँड रिसर्च, सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्यासारख्या संस्थांमध्ये आपण दिलेले योगदान कोण विसरेल. समाज निर्मितीसाठी आपण केलेल्या या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आपणास यश जीवन गौरव 2026 या पुरस्काराने गौरविताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आपल्या कार्याची प्रेरणा समाजाला चिरंतन मार्गदर्शक ठरेल ही खात्री व्यक्त करत आहोत. प्राध्यापक संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, 1 जुलै 2026. माननीय प्राध्यापक दिलीप फडके यांना आदरणीय कुलगुरू महोदय, त्याबरोबरच आजचे प्रमुख पाहुणे गोखले साहेबांच्या हस्ते यश जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. आदिवासी उद्योजकता आणि पर्यावरण यामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आहे त्या डॉक्टर निरुपमा देशपांडे यांना आपण आता यश जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी मी प्राध्यापिका संजीवनी महाले यांना विनंती करतो की त्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन करावं. समाजकार्य ही केवळ सेवा नसून सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे, यावर ठाम विश्वास ठेवून आपण वाटचाल करीत आला. सामाजिक कार्याला संशोधन आणि प्रशिक्षणाची जोड दिली तर त्या कामाला एक निश्चित स्वरूप प्राप्त होत असते. या तत्वाला अंगीकारून मेळघाटातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण, ग्रामीण पुनरुत्थान, सामाजिक संशोधन आणि स्वावलंबी उपजीविकेच्या निर्मितीसाठी आपण गेली 3 दशके अखंडपणे समर्पणाने कार्य करीत आहात. नागपूर विद्यापीठात सामाजिक कार्यातील पदवी पूर्ण करताना सुवर्ण पदकही आपण प्राप्त केले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि आज ज्या मंचावर आपल्या कार्याचा गौरव होतोय त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून आपण समाजशास्त्र विषयात PhD संपादन केली. हजारो युवक युवतींना बांबू हस्तकला, उद्यमशीलता आणि स्वावलंबनाचे प्रशिक्षण देऊन आपण उभी केलेली ही रोजगार निर्मितीची चळवळ ही या वंचित जीवनातील काळोख दूर करणारी शाश्वत प्रकाशाचा नवा मार्ग ठरले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि नेतृत्व निर्माण यावर आपण भर देत गेलात आणि महिलांमधील उद्यमशीलतेला, आत्मविश्वासाला आश्वासक
हाक देत राहिला. ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या या अविस्मरणीय आणि मूल्याधिष्ठित समाजाभिमुख योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपणास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यश जीवन गौरव 2024 या पुरस्काराने गौरवितांना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. आदरणीय डॉक्टर निरुपमा देशपांडे यांना यश जीवन गौरव पुरस्कारानं मंचावरील मान्यवरांनी गौरवित करावं, सन्मानित करावं. माननीय एअर मार्शल गोखले साहेब, माननीय कुलगुरू सोनवणे सर, माननीय कुलगुरू बेसेन सर, डॉक्टर निरुपमा देशपांडे यांना आदिवासी उद्योजकता आणि पर्यावरण या क्षेत्रातील योगदानासाठी यश जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. यानंतर यश जीवन गौरव पुरस्कारानं ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत त्यांचं महिला उद्योग सक्षमीकरणामध्ये अत्यंत मोलाचं काम आहे आणि त्या म्हणजे सीमा मिलिंद कांबळे. मी त्यांना दिले जाणारं मानपत्र वाचन करण्यासाठी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य माननीय प्रसेनजीत फडणवीस यांना विनंती करतो. महिला सक्षमीकरण हे केवळ स्त्रीच्या आर्थिक स्वावलंबनाचे साधन नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा मूलाधार आहे. या विचारावर दृढ विश्वास ठेवून आपण आपले संपूर्ण कार्य उभे केले आहे. वंचित, उपेक्षित आणि अनुसूचित जाती जमातीतील महिलांना उद्योजकतेची नवी दिशा देण्यासाठी, त्यांच्यातला नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास जागवण्यासाठी आपण सातत्याने केलेले कार्य समाज परिवर्तनाच्या चळवळीला नवे बळ देणारे ठरले आहे. वंचित समाजातील यशस्वी महिला उद्योजकांच्या कार्याचा दस्तऐवज तयार करून त्यांच्या संघर्षाला शब्दबद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही आपण केले आहे. या दस्तऐवजातून आपण एक प्रकारे समाजातील सकारात्मकता बदलासाठी प्रभावी सेतूच जणू उभारला आहे. आपल्या कार्याची प्रेरणा असंख्य महिलांच्या जीवनात नवे क्षितिज निर्माण करेल हा विश्वास प्रगट करीत आहोत. महिलांना आत्मसन्मानाचा मार्ग ज्यांनी दाखवला त्या सीमाताई कांबळे यांचा यश जीवन गौरव पुरस्कारानं सत्कार करावा. आणि यानंतर अर्थातच आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे या सत्कार मूर्तींचं मनोगत ऐकण्यासाठी. मी सर्वप्रथम माननीय अशोकराव कुकडे जे मगाशी ऑनलाईन होते, आपण दिलेल्या पुरस्काराबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ही गोष्ट तर खरी आहे की थोडं वेगळ्या पद्धतीने या क्षेत्रात काही सामाजिक दृष्टी ठेवून तळागाळापर्यंत पोहोचणारं आणि उत्तम वैद्यकीय सेवा देणारं एक केंद्र आम्ही सहकार्याने मिळून उभं केलं. याच्या पाठीमागे काही प्रेरणा स्रोत होते त्याचा मी उल्लेख करू इच्छितो. वैद्यकीय व्यवसायात सेवा अंतर्भूत असते, पण त्याला संघटना आणि संस्कार याची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला मुख्य प्रेरणा होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, ज्यांनी मला माझ्या MBBSच्या परीक्षेनंतर उपदेश करत असताना सांगितलेलं वाक्य हे आयुष्यभर प्रेरणा देत राहिलं आणि त्या प्रेरणेचं व्यवहारात रूपांतर करत राहिलं. हे होते पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे पूर्ण निर्माते श्री विल्यम मस्कार्निस नावाचे चीफ इंजिनियर. ते माझ्या वडिलांचे मित्र होते आणि त्याने मला 2 वाक्यात जो उपदेश केला होता तो जन्मभर मला मार्गदर्शी राहिला. त्याने असं म्हटलं, लुक यंग मॅन, you are entering a noble profession and don't behave or act in any such way that will tarnish the noble image of your profession. मला असं वाटतं की यातला नोबल शब्द फार महत्वाचा आहे. हा उदात्त व्यवसाय आहे, हा धंदा नाही. आणि यानंतर
मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो अनिल तात्या मेहर यांना. हे आपल्या या विद्यापीठाने खूप माणसं घडवली आणि आज कृषी खात्यामध्ये बरेचसे अधिकारी झालेले आहेत. आज द्राक्ष असेल, भाजीपाला असेल, फळं असेल याचे निर्यात पोटेन्शियल आपल्या देशाला खूप मोठं आहे. आम्ही परदेशामध्ये 1900 ज्या वेळेला 90 साली गेलो प्रथम सुपर मार्केट बघण्याकरता, त्या ठिकाणी आम्हाला कळलं की एनर्जी सोर्सेस ऑफ ग्रोईंग द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. तर आम्हाला तिथे एका विद्यापीठातील प्राध्यापक म्हणाला की कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवरती काम करतो. ते म्हणले तुम्हाला सूर्याची खूप मोठी एनर्जी आहे. सूर्यप्रकाश हा भारताला मोठी देण आहे. या सूर्यप्रकाशाची देण तुम्ही जर चांगल्या पद्धतीने राबवली आणि पाणी आणि जमिनीचं जर समृद्धीकरण चांगल्या पद्धतीने केलं, वापर केला, तर तुम्हाला निश्चितपणे ज्याला सन एनर्जी हार्वेस्टिंग आम्ही म्हणतो, आणि सन एनर्जी हार्वेस्टिंग ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतं त्या ठिकाणी तुम्हाला पिकाचं गुणवत्तेचं उत्पादन मिळतं. आज आपण म्हणतो की जैविक शेती आहे, त्या जमिनीचं आरोग्य सुधारलं पाहिजे. या विविध गोष्टीवरती ज्यावेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला तुम्ही सूर्यप्रकाशाच्या एनर्जीचा चांगला वापर आपण कसा करू शकतो या दृष्टिकोनातनं आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करत असताना सोलरवरती चालणारे पंप आपल्या महाराष्ट्रातला पहिला पंप आम्ही बसवला आणि शेततळ्यातून पाणी उपसलं. आपल्या इथं आज कृषी विज्ञान केंद्र आहे, तसं कृषी महाविद्यालय सुद्धा डिग्रीचं व्हावं आणि त्याप्रमाणे अलाइड सर्व कॉलेजेस व्हावी अशी मी अपेक्षा कुलगुरू साहेबांकडे व्यक्त करतो. आणि आपण करत असलेल्या कार्याला आमच्याकडनं सातत्याने साथ राहील. आपणही असेल आमच्या बरोबर काम करत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर माननीय प्राध्यापक दिलीप फडके सरांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माझी अवस्था थोडीशी गोंधळाची झाली आहे. मुक्त विद्यापीठामध्ये मी पाहुणा नाही आहे. काही काळ तुमच्याबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं. 40 वर्ष मी गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये काम केलं. त्याचं जेवढं संचित माझ्याकडे असेल त्यापेक्षा जास्त संचित तुमच्याबरोबर 2-2.5 वर्ष केलं त्या कामाचं आहे. तुमच्यातल्या अनेकांना मी एकेरी नावाने ओळखतो, एकेरी नावाने तुमच्याशी बोलतो. आतापर्यंत जे काही काम केलं त्यातला हा खरा खरंच आहे. शिक्षण असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, समाजकारण असेल, ग्राहक चळवळ असेल, या सगळ्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे. आणि त्या माणसाशी जर आपण संबंध जोडला, त्या माणसाशी आपली मैत्री झाली, तर आपल्याला कुठलंही काम हे अत्यंत उत्तम पद्धतीने करता येतं. हा आत्तापर्यंत माझा अनुभव आहे. ज्या माणसाने महाराष्ट्राला सांस्कृतिक ओळख दिली, सांस्कृतिक पाया घातला, म्हणजे किती चव्हाण साहेबांचं दृष्टी वेगळी होती. चव्हाण साहेबांवरचं एक पुस्तक आहे महाराष्ट्र शासनाने काढलेलं, त्यात सुधीर फडक्यांचा लेख आहे. राजकीय विचार पूर्ण वेगळे आहेत. सुधीर फडक्यांना त्यांनी विचारलं तुमच्याकरता मी काय करू. फडक्यांसारखा माणूस म्हणला काही तुम्ही मला काय करू शकणार. मग एक सामाजिक काम होतं ते सांगितलं. म्हणलं फडके तुमच्याकडे टेलिफोन नाही आहे. त्या PA सांगितलं की उद्या माझ्याकडे जनरल मॅनेजर येतील टेलिफोनचे, त्यांना सांगितलं पाहिजे सुधीर फडक्यांच्या घरी टेलिफोन. इतका बारकाईने विचार करणारा महाराष्ट्राच्या पायाभरणीला लागलेला मुख्यमंत्री, त्याच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार, मला असं वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या सामाजिक कामाचा याच्या इतका चांगला गौरव कुणीकडे केला नसता.
अत्यंत कृतज्ञतेने मी हा पुरस्कार तुमचा स्वीकारतोय. पण मला याची जाणीव आहे की हा माझा एकट्याचा पुरस्कार नाही. त्या असंख्य लोकांबरोबर मी ग्राहक पंचायतीमध्ये काम केलं. त्यांचे बिंदू जोशी आणि माझे सगळे सहकारी, नाशिक एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्या शिक्षकांच्या आणि मित्रांच्या बरोबर मी काम करतोय ती सगळी मंडळी, वाचनालयामध्ये ज्या लोकांच्या बरोबर मी काम करतोय ती सगळी मंडळी, म्हणजे त्यात अगदी दत्ता पाटील सुद्धा सहभागी आहे किंवा सचिन बसलाय तोही सहभागी आहे. या सगळ्यांच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारतोय ही जाणीव मला आहे. आपण मला इथे बोलवलं, पाहुणा म्हणून बोलवलं, मी पाहुणा म्हणून आलो नाही, घरचा म्हणून आलो. त्यामुळे तुम्ही केलेल्या गौरवाबद्दल मी तुमचा अत्यंत कृतज्ञ आहे. धन्यवाद. निरुपमा मॅडम यांचं बांबू व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं काम आहे. त्या संदर्भात एक 2 मिनिटाच्या अवधीची एक माहिती देण्यासाठी मी सर्वप्रथम मिलिंद लिमये इथं असतील त्यांना मी निमंत्रित करतो. निरुपमा देशपांडे आणि सुनीलजी देशपांडे हे दाम्पत्य नवीन लग्न झाल्यावर आपल्याला नागपूर येथे न राहता मेळघाटातील आदिवासींबरोबर राहायचं आणि त्यांच्याबरोबर काम करायचं हे ठरवून लग्न झाल्या झाल्या त्या कोरकू समाजाबरोबर तिथे राहायला गेले. तिथे राहायला गेल्यानंतर तिथल्या महिलांबरोबर काही बचत गट या सगळ्या याच्यात निर्माण करण्यात आले आणि खऱ्या अर्थाने तिथं पिकणारं जे गवत आहे त्या गवतापासून तिथल्या कारागिरांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल हा विचार करून त्यांनी संपूर्ण बांबू केंद्र नावाचं एक केंद्र तिथं स्थापन केलं. फार काही मी डिटेलमध्ये जात नाही. 25,000हून जास्त कारागीर त्यांनी आता स्वतःच्या पायावर उभे केलेले आहेत. ते स्वतंत्रपणे व्यवसाय करतात आणि अजूनही हे प्रशिक्षण देण्याचं काम तिथं अविरतपणे चालू आहे. मी परत एकदा माननीय कुलगुरू श्री सोनवणे सर यांच्या या 4 वर्षापूर्वी ज्यांनी जे काम उभं केलं आणि आज मी त्यांनी इथं उभं केलेलं जे काम पाहिलं, खरोखर जे स्वप्नातलं काम असतं ते प्रत्यक्ष उभं करणारा माणूस म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. मी निरुपमा मॅडम यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. मेळघाटमध्ये तर आम्ही काम करतो ते बांबूचं काम करतो आणि त्याच्या वस्तू बनवतात. कोऑपरेटिव्ह पण आहे, कोऑपरेटिव्हच्या द्वारे विकल्या जातात. तर 50 रुपये म्हणजे आता तर 25 रुपये याची राखी इथपासून ते 25 लाखापर्यंतचं घर अशी विविध याच्यामध्ये आमचं काम आहे. आता मिलिंदजींनी सांगितलं की जसं पुणे विद्यापीठात काम चालतं, VNIT नागपूरला आहे त्याच्यामध्ये पण काम चालतं. प्लस लोणेरे रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी तिथे पण काम चालतं. खास अजून एक सांगायचं म्हणजे विक्रीचं पण काम जे आहे, बांबूच्या वस्तू बनवल्या जातात, मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. ते पण जसे इथे मिलिंद लिमये आले, प्रसंजित जे आहेत हे पुण्याला मेळघाट सपोर्ट ग्रुप चालवतात. त्या ग्रुपच्या मार्फत विकलं जातं. खूप साऱ्या व्हॉलेंटियर्सला, खूप साऱ्या लोकांना बांबूच्या वस्तू विकण्यासाठी वापरण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केलंय. हे थोडंसं बॅकग्राऊंड म्हणून सांगते. याचबरोबर आपल्या नाशिकचं अजून एक मला कौतुकाने सांगावंसं वाटतं असं इथे MBVP महाराष्ट्र प्रसारक मंडळाचं कॉलेजेस आहे. त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज बरोबर आम्ही गेले 13 वर्ष एक उपक्रम MBA कॉलेज आहे तिथं त्यांच्याबरोबर करतो. MBAच्या विद्यार्थ्यांना सर बांबूच्या राख्या विकायचं काम दिलं 13 वर्षापूर्वी आणि ते दरवर्षी आज त्यांनी आम्ही गेलो होतो सकाळी, त्यांनी दरवर्षी आम्हाला जे चेक दिले म्हणजे आमच्या कोऑपरेटिव्हला दिले ते सगळे चेक असे मोठ्याने असं लावून ठेवले ते. तर दरवर्षी 2.5 ते 4 लाख याच्या दरम्यान नाशिकचे विद्यार्थी राख्या विकून, राखी मेकिंग किट विकून तिथल्या आदिवासी महिलांना मिळवून देतात. तर हे इतकं सुंदर विद्यार्थ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटचं हे आहे. मेळघाटमध्ये पण आम्ही चालवला. खूप जणांनी तो कोर्स केला आणि नंतर BA पण झाले. त्याच्यातल्या काही लोकांना नंतर शिक्षणामुळे चांगले जॉब्स पण मिळाले आदिवासी मुलांनी. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर असं हे मुक्त विद्यापीठाशी असलेलं नातं आहे आणि मी खूप ऋणी आहे.
आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सीमा कांबळे सीमाताई यांना निमंत्रित करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मी स्वतःला भाग्यशाली याकरता समजते की हा जो पुरस्कार आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्यांनी या महाराष्ट्राला एक विकासाची दिशा प्राप्त करून दिली, त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे. आणि तो पुरस्कार माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मिळतोय, तर त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे. हा पुरस्कार मी अत्यंत कृतज्ञतेने आणि विनम्रतेने स्वीकारत आहे. हा पुरस्कार जो आहे मी माझ्या आई वडिलांना समर्पित करते आहे. आणि आत्तापर्यंतचं माझं जो प्रवास राहिलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबियांची आणि विशेष करून माझे यजमान पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे, तसंच माझी कन्या मैत्रेयी जी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे, तर त्यांनाही हे श्रेय जे आहे ते श्रेय हे जाते. मी अतिशय सामान्य घरातून आलेली आहे. तिथे सामाजिक कार्य, त्याची पार्श्वभूमी असं काहीही कोणाला माहीत नाही. असं माझं कुटुंब, अत्यंत सामान्य कुटुंबातून मी आले. पण जेव्हा मी महाविद्यालय जीवनाला सुरुवात केली आणि तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेमध्ये माझा प्रवेश झाला आणि तिथून माझ्या एकूणच विचारांना एक दिशा मिळाली आणि त्यातून मी अनेक कामं जी आहेत ती करत गेली. विद्यार्थी चळवळ ती संपवल्यानंतर ज्या वेळेला व्यक्तिगत जीवनात प्रवेश केला आणि लग्न होऊन मी ज्या वेळेला पुण्यात आले, त्यानंतर मी रमणबाग सारख्या अतिशय नावाजलेल्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम तिथे माझं होतं आणि अतिशय आनंदाने मी त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे. पण त्यानंतर मात्र मला असं वाटत होतं की महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी आपण काम केलं पाहिजे. तत्पूर्वी डिक्की म्हणून ज्या वेळेला आम्ही या कामाची सुरुवात केलेली आहे, तर या डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष माझे यजमान आहेत, ज्यांनी ती डिक्कीची सुरुवात केली. पण डिक्की आज जे काम करते आहे ते विशेष करून दलित समाजातला जो तरुण आहे, तरुणी आहे, तर त्यांना व्यवसायाकडे, उद्योगाकडे वळवणं हे गरजेचं आहे. या विचारातून ते सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून हा जो दलित तरुण आहे त्या तरुणाला त्याच्या ज्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसाय, उद्योग हे एक क्षेत्र जे आहे ते त्याच्यासाठी माध्यम असू शकतं, हे त्यातून आम्ही अधोरेखित केलं. या सगळ्यांमध्ये महिला ज्या आहेत त्या महिला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये दिसतात. म्हणजे आता आमच्याकडे ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये कुणी मॉड्युलर किचन सारखं, कुणी मॅन्युफॅक्चरर आहेत ज्या टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपनीला सुद्धा काही स्पेअर पार्ट्स आहेत ते पुरवत आहेत. मॉड्युलर किचन सारखे हे करणारे आहेत. वर्धा सारख्या ठिकाणी आमची एक महिला जी आहे ती ऑक्सिजन प्लांट जो आहे तो ऑक्सिजन प्लांट चालवते. अरुणाचल प्रदेशमध्ये आमची मुंबईतली एक महिला जी आहे तिथे पॉवर प्लांट चालवते आहे. इथपासून अगदी जे मसाले बनवण्याचा जो एक व्यवसाय, जो घरगुती व्यवसाय समजला जातो, पण तो व्यवसाय सुद्धा एका लेवलला नेऊन त्याचा ब्रँड तयार करून दोराबजी सारखं एखादं मार्केट प्लेस की तिथे तो ब्रँड विकला जाणं इथपर्यंत, म्हणजे मसाल्यापासून ते सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आमच्या महिला ज्या आहेत त्या उतरताना दिसतात. मग अगदी स्पाय कॅमेरा सारखी एक वेगळी जी आयडेंटिटी आहे, वेगळा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सुद्धा करताना दिसतात. महिलांचं जे क्षेत्र आहे किंवा महिलांचं जे क्षितिज आहे ते क्षितिज इतकं विस्तारलेलं आहे, त्याच्यासाठी 4 ओळी म्हणून मी माझं बोलणं थांबवणार आहे. कारण मी हिंदीची अभ्यासक आहे आणि हिंदी विषयाची शिक्षिका आहे,
त्यामुळे त्या 4 ओळी मला खूप आवडतात, त्या मी म्हणते आहे. सीढ़ियाँ उन्हें मुबारक, सीढ़ियाँ उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है, सीढ़ियाँ उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है. हमारी मंजिल तो आसमां है, हमारी मंजिल तो आसमां है, रास्ता हमें तय करना है. धन्यवाद. आणि यानंतर आपण अर्थात सर्वांनाच आपल्याला ऐकण्यासाठी उत्सुकता आहे. हवाई दल, संरक्षण दल, ज्ञान विज्ञान क्षेत्रामध्ये अत्यंत नावलौकिक असलेले आजचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल माननीय भूषण गोखले सर यांना मी नम्र विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. माननीय कुलगुरू सोनावणे सर, आम्ही पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकत्र होतो आणि त्यांचे बरेचसे त्यावेळेला आम्ही भेट व्हायची. तुमचं महाराष्ट्र मंडळ जे पुण्यामध्ये टिळक रोडला आहे त्याच्याबरोबर सुद्धा माहिती व्हायची. आणि नंतर एक प्रकारात मैत्री म्हणण्यापेक्षा सुद्धा एक आदर असं निर्माण होतो तसा एक निर्माण झाला. आणि खरंच आज कुलगुरू असताना, आणि ते फक्त ह्या विद्यापीठाचे नाही आहेत, इव्हन हेल्थ युनिव्हर्सिटीसुद्धा विद्यापीठ आहे, ते कुलगुरू आहेत. आणि अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या अगदी खूप चांगल्या रीतीने पार पाडत आहेत. आत्ताच एक तुम्ही बघितलं असेल 11 वाजता आपण सगळेजण स्थानबद्ध उभे राहिलो. एक तरी वेगळी पद्धत सुरू केली. शिरवाडकरांचं एक पहिलं गीत, त्याच्यातलं एक कवी जे पहिलं कडवं आहे ते मुद्दामून 11 वाजता, म्हणजे मला माझ्या NDAची आठवण झाली. ही जी शिस्त ज्या संबंध ह्या विद्यापीठामध्ये सर्व सहकारी त्यांच्याबरोबर असतात, मला वाटतं एक खूप चांगल्या रीतीने निराळा असा एक मेसेज आहे त्याच्यातनं. आणि अशा तऱ्हेचे नवीन उपक्रम, म्हणजे मी नुकतंच ऐकलं की जसं ड्रोन्स, AI ह्या गोष्टी तर आपण सगळे म्हणतोच आहोत, पण ते सुद्धा या डिप्लोमा ह्याच्यामध्ये सुरू करणार आहात. आणि मला वाटतं की अशा तऱ्हेची एक व्यक्तिमत्व जे पुढचा विचार करतात. मी सोनावणे सर तुमचं अभिनंदन करतो की आज तुमच्या टीमसह तुम्ही कुलगुरू सर्वजण तुमच्या 37व्या वर्षाच्या या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. 62 मध्ये जेव्हा आपला पराभव झाला त्यावेळेला 20 नोव्हेंबरला यशवंतरावजीनं जसं म्हणतात सह्याद्री हिमालयाकडे धावून गेला तसं ते संरक्षण मंत्री झाले. आणि त्यांचे स्वकीय राम प्रधान, तुम्ही त्यांचं पुस्तक वाचायला पाहिजेत. त्याचं इंग्लिशमध्ये पुस्तक आहे फ्रॉम डिझास्टर टू रिसर्जन्स. त्याचा मराठी अनुवाद जो होता तो पुण्यामध्ये मी आणि स्वर्गीय अजितदादा पवार आम्ही दोघांनी केला होता. आणि ते वाचनीय एवढ्यासाठी आहे की यशवंतराव चव्हाण आणि 62 मध्ये जेव्हा आर्म फोर्सेसचं मोराल इतकं खाली गेलेलं होतं, आपण पराभव झालेला होता. आणि त्यावेळेला नेमकं एका वर्षामध्ये 63 मध्ये पाकिस्तानी ज्यांचा जो काश्मीरमधला पाक ऑक्युपाईड काश्मीरमधला जो भाग आहे तो चायनाला दिला. आणि अशा तऱ्हेची सगळी त्यावेळेची जी परिस्थिती होती, ब्रिटन, अमेरिका सगळेजण पाकिस्तानच्या बाजूने होते. इव्हन इंडोनेशिया वॉज क्लेमिंग अंदमान निकोबार. आज माहिती आहे तुम्हाला कार निकोबार प्रकल्प जो पंतप्रधानांनी सुरू केलेला आहे त्याची अर्थात खूप महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. आणि अशा तऱ्हेच्या त्या गोष्टी त्यावेळेला होत होत्या. आणि त्यावेळेला त्यांनी ही संरक्षण सेवेत धुरा घेतली. आणि त्या एका वर्षामध्ये इतकं नवीन आमची आयुधं आली, विमानं आली. आणि त्यामुळे जेव्हा 1965 मध्ये जेव्हा पाकिस्तानला वाटलं की आपण आता त्यांना नक्कीच हरवू, त्यावेळेला उलटं झालं. आपण लाहोर आणि सियालकोटपासून 20 किलोमीटरवरती होतो आणि पाकिस्तानला नक्कीच हरले. आणि ते जेव्हा ताश्कंदचं जेव्हा हे झालं तेव्हा एक वाईट वाटतं की त्यावेळेला आपले पंतप्रधान त्यांचं निधन झालं. तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या वेळ वाचलं असेल तर CIAचं एक क्रो म्हणून त्याचं निकनेम आहे, पुस्तक वाचलं असेल तुम्ही तर त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही शास्त्रीजींना विष पाजलं आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि 14 दिवसानंतर भाभा जे आपल्या अणुच्या ॲटॉमिक एनर्जीचे सगळे त्यांनी सुरुवात केली, त्यांचा काश्मीर प्रिन्सेसमध्ये सुद्धा अपघात जो झाला तो त्यांनी मुद्दामून करवला. अशा तऱ्हेने भारताच्या विरुद्ध कारवाई असताना
ह्या सगळ्या दिग्गज लोकांनी आपल्या भारताला इतक्या पुढे नेलेलं आहे. आणि आज आपण बघतो की जेव्हा विकसित भारताची स्वप्न आपण बघतो तर इथे इतके शिक्षक आहेत, फडके सर आहेत, देशपांडे मॅडम आहेत, सगळेजण आहेत जे आपण पुढच्या यूथसाठी बोलतो. आणि मला वाटतं आपला स्वार्थ आहे. आपण जर चांगले जर विद्यार्थी बनवले तर ते सक्षम होतील, म्हणजे भारत सक्षम होईल. यानंतर या सोहळ्याचा समारोप अर्थातच आभार प्रदर्शन. मी आमचे कुलसचिव गोविंद कतलाकुटे सर यांना विनंती करतो की आपण आभार मानावेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या 37व्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू सोनवणे सर यांनी वेळात वेळ काढून आपलं अध्यक्षपद भूषवलं या कार्यक्रमाचं, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल BN गोखले सर यांनीही प्रमुख पाहुणे पद भूषवलं व आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच या विद्यापीठात मार्फत आज ज्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला त्यातील आमचे काका अशोकजी कुकडे सर, अनिल नेहरे सर, प्राध्यापक दिलीप फडके सर, सीमा मिलिंद कांबळे सर मॅडम, डॉक्टर निरुपमा देशपांडे मॅडम, या सर्वांनी हा पुरस्कार विद्यापीठाने दिलेला नम्रपणे स्वीकारला असं त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये या विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सन्माननीय सदस्य प्रसन्नजित फडणवीस साहेब, दत्ता गुजराती सर, प्राध्यापक महाले मॅडम आणि ज्यांना जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचे जे नातेवाईक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचंही आभार व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो. तसेच या ठिकाणी कोलते साहेब आलेत, त्यांच्यासोबत आली त्यांची सगळी मंडळी, त्यांचेही आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तसेच व्यासपीठावर या विद्यापीठाचे प्रकुलगुरू उपस्थित आहेत, ते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठास या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये आपण कृषी विज्ञान केंद्राच्या कॉफी टेबल बुकचं जे प्रकाशन केलं त्याचे जे आर्किटेक्ट आहेत पुण्याचे त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि कृषी विज्ञान केंद्राच्या टीमचेही आभार व्यक्त करतो. त्यांनी अत्यंत सुंदर कॉफी टेबल बुक आज इथं त्याचं उद्घाटन सोहळा झाला, त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले विद्यापीठाचे सगळ्या विद्याशाखांचे माननीय संचालक, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे सर्व उपस्थित राहिले त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ज्यांचं नाव घ्यायला मी विसरला असेल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, विद्यापीठाच्या भावी वाटचालीची दिशा आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.